खालापूर तालुक्यातील माथेरानच्या कुशीत वसलेल्या उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकस आणि वेरोसेवाडी या 4 वाड्यातील ग्रामस्थांच्या मरण यातना स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही संपलेल्या नाहीत. रोजीरोटी कमावण्यासाठी येथील तरुणांना डोंगर दऱ्यातून जीवावर उदार होत तब्बल 2 ते 2.5 तासांचा खडतर प्रवास करावा लागतो. अरुंद पायवाट आणि डोंगरावरून कधीही दगड कोसळण्याचा धोका या मार्गावर कायम आहे. तर शिडी घाटात डोंगर माथ्यावरून वाहून येणारं पाणी थेट शिडीवर पडत असल्याने हा मार्ग अधिकच निसरडा आणि धोकादायक बनला आहे. घाटातील काही दरडही खिळखिळे झाले असून एक चुकीचं पाऊल थेट जीवावर बेतू शकतं. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जवळपास 50 तरुण याच जीवघेण्या मार्गाने रोजीरोटीसाठी ये जा करत आहेत. माझं नाव योगेश पारधी, राहतो उंबरणावाडी. आम्ही रोजीरोटीसाठी माथेरानला रोज 2 तासाचा प्रवास करून येतो आणि धोक्याचा रस्ता आहे. शासनाने आम्हाला दुर्लक्ष केलं आहे. शासनाने लवकर लक्ष करावं आणि आमच्याकडं लाईट नाही, रस्ता नाही आणि कुठलीच सुविधा नाही आणि संडास बाथरूम लेडीजसाठी नाही आणि पाण्याची पिण्याची सोय पण नाही. ते पण करावं शासनाने लवकर. तर दादा, तुमच्या समस्या काय आहेत? म्हणजे तुमचे स्थानिक आमदार कोण आहेत आणि तुम्ही एवढे आता घाटातून वरती आलात, तर काय समस्या आहेत तुमच्या? आमच्या समस्या काय नाही. सकाळी आम्ही 6 वाजता घरातून निघतोय. आम्हाला 2 तास कंप्लीट जातात. कशासाठी माथेरान नाही याला रोजीरोटी. आमची मुलं बारीक आहेत, येणे रस्ता नाही आम्हाला. परत एवढं पाऊस पडतो म्हणून दगडी येतात. मग आम्ही जाणार कुठं आणि येणार कुठं? मग एवढा डोंगर सोडून आम्ही 2 वाजता इथे हजर होतो माथेरानला. स्थानिक आमदार कोण आहेत आणि त्याने आजपर्यंत काय तुमची सुविधा का नाही केली? आमदार आहेत महेश बालदी आहे, उद्धव ठाकरे आहे. सगळे आमदार येऊन आमच्याकडे सर्व बघून गेले, पण त्याच्यावर आमचा कोण दाद फिरत घेत नाही. ना आमची इथं पंचायत नाही, काही नाही, गावात लाईट नाही, रस्ता. तर आम्ही राहणार कसे हो लोक? तुम्हाला 5-10 मिनिटं जर लाईट नसली तर तुम्हाला विशी जर नसली तर तुम्ही विशीतनं बाहेर निघाले तर बाहेर तुम्हाला हार्ट अटॅक येतात. मग आम्ही एवढ्या जंगलात राहून आम्ही राहणार कसे हो? बबन रामवीर, राहणार वरोसे उंबरनावाडी. आपण 2 दिवसापूर्वी घटना पाहिली. मनीषा अनंता पारधी आमच्या वाडीतली महिला होती, माझी बहीण होती ती. तर तिला जाताना आपण सर्व अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आणि त्याच वाडीतून गावात रस्ता नसल्यामुळे लाईट नाही, पाण्याची सुविधा नाही. गावात रस्ता नसल्यामुळे उपजीविकेसाठी आमचं एकमेव ठिकाण म्हणजे माथेरान. तर माथेरान जाण्यासाठी रस्ता एवढा खडतर आहे तर सांगू शकत नाही तुम्हाला. आम्ही 2.5 तास पायवाट करून आता वरती आलोय. सकाळी 6ला निघलोय, आता वाजले तर 7:30, म्हणजे 2 तास झाले आम्हाला वरती याला. तर रस्ता नसल्यामुळे आणि वाट एवढी खडतर आहे की थोडासा दगड कुठून आला तर जीवावर बेतू शकतो. परंतु दुसरा पर्यायच नाही आम्हाला, कारण गावात रस्ता नाही. स्थानिक आमदार महेश बालदी गावात येऊन गेले, देवीची शपथ घेतली की येत्या पडत्या पावसाच्या आत तुम्हाला मी रस्ता लाईट करून देईन. परंतु आता पावसाळा सुरू झाला, त्यांनी पण दुर्लक्ष केले. अनेक एवढी लोकसंख्या आहे परंतु शाळेत जाण्याचा मुलांना त्रास होतोय. भरपूर समस्या या वाडीमध्ये. देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री गप्पा, तुम्ही विकासाच्या गप्पा मारतात मंत्रालयात, परंतु विकास कुठं झाला आहे महाराष्ट्राचा? एका बाजूला तुम्ही मिसिंग लिंक काढला. आपल्या एवढ्या उंच, आपल्या भारतामध्ये सर्वात चांगला आणि सर्वात उंच असा रस्ता पाण्याच्या मधून तुम्ही नेला. उंच कड्यावरून बोगदे काढले, परंतु ते कशाला? तुम्ही एवढा खर्च तिकडे करतात, पण आपला आदिवासी समाज आहे या देशामध्ये. आदिवासी समाज का दऱ्या खोऱ्यातच राहावा? त्यांनी दऱ्या खोऱ्यातून वरती यावा का? असं आहे का? तर देवेंद्र फडणवीस आणि माननीय श्री एकनाथ साहेब, तुम्हाला हीच विनंती आहे की वरोसा, आरकसवाडी, पिरकडवाडी आणि उंबरनावाडी या 4ही वाड्या पूर्ण मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. तर तुम्ही या वाड्याकडे लक्ष द्यावा आणि आम्हाला रस्ता, लाईट जितक्या तातडीने तुम्हाला करता येईल करावा, ही 7 वेळून